परभणी परिसरात 500 रुपयांच्या बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। यावेळी 500 रुपयांच्या 1740 नोटा पोलिसांनी जप्त केल्यात। मालाड मार्वे रोडवर काही जण बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती ही मालवणी पोलिसांना मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली। या प्रकरणात संपत एंचपल्ली आणि रहीम पासा याकूब शेख या 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। या आरोपींकडून पोलिसांनी बनावट नोटा छापण्याचं साहित्य आणि एक लॅपटॉप जप्त केला। या आरोपींनी किती प्रमाणावर बनावट नोटा छापून त्या बाजारात आणल्या आहेत आणि या टोळीमध्ये आणखीन किती सदस्य आहेत या संदर्भात पोलीस अधिक तपास करतायत। भारतीय चलनाचा बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला मुंबईच्या मालवणी पोलिसांनी अटक केली आहे। खरं तर काल संध्याकाळी पेट्रोलिंग करत असताना मुंबईच्या मालाड मार्वे रोड परिसरात आहेत मालवणी पोलिसांच्या टीमला हे गुप्त माहिती मिळाली होती। त्या ठिकाणी बनावट नोटा तयार करणारी टोळी येणार होती। मात्र यानंतर आहे तर पोलिसांनी खात्री पटवल्यानंतर त्या ठिकाणी कारमध्ये रेड केली आणि एका कारमध्ये रेड केल्यानंतर 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। या आरोपीकडून 1740 नोटा आहेत, जवळपास 23,30,000 एवढा नोटा आहेत। 500च्या बनावट नोटा जप्त केली आहेत। खरं तर त्या नोटासोबत मोठ्या प्रमाणात जे पेपर असतील किंवा इतर नोटा बनवण्याचे जे साहित्य आहे ते देखील सुद्धा पोलिसांनी जप्त केलं आहे। हे सर्व दोन्ही आरोपी जे आहेत तेलंगणामधले राहणारे आहेत। मुंबईच्या मालवणी परिसरात हे डुप्लिकेट जो नोटा होता 500च्या बनावट त्याला फेरफार करण्यासाठी आले होते। सध्या या आरोपीकडून या टोळीमध्ये आणखी कोण सदस्य आहेत का आणि मुंबई शहरात या आरोपींनी किती बनावट नोटा या ठिकाणी वापर केला आहे या सर्व संदर्भात सखोल चौकशी जी आहे मालवणी पोलिसांकडून केली जात आहे। कॅमेरामॅन कृष्णा खापरेसोबत सत्यम सिंग, एबीपी माझा, मुंबई। आणि आता एक धक्कादायक बातमी। पालघरच्या एका रिसॉर्टमध्ये एका अल्पवयीन तरुणीवर